भांडण पेटावली आग लावली त्याच्या डोक्यात. आता भाऊजी मी पण बघती सगळ्याकडं. तुम्ही त्या सुभाष लावला पाटला त्याला बोला हा ना बाकीचे राहू द्या मारून द्या. मग कशा मला आग कुठून लागली त्याचा शोध घ्यायचा पहिला ध्यानात ठेवायचा. आता काय करते भाऊजी सरपंच सोडतील माझा नवरा सोडतील आता त्या तिघांच्याच माग हात धुवून लागते. होण्यासारखा तुमचा नवरा हा त्या सरपंचाने पायाखाली काचा काचा तोडावला काय पण. काय ग तुझा नवरा माझ्या नवऱ्याच्या अंगावर येतोय काय काय लायसन बिसन काढलंय काय सांभाळून बोल माझ्या दारात येऊन काय तुम्ही सांभाळून बोल नीट वागायचं. तुझ्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्याला आजपर्यंत तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याच्या हात धुवून मागा लागलाय. गप्प बसली मी. तुझ्या नवऱ्याला तू उपसरपंच केलं नाही म्हणून वय का आमच्या हिमतीवर आम्ही सरपंच झालोय. माझ्या नवऱ्याच्या तर तुझा नवरा उड्या मारतोय ना तर त्याला गावात तुझ्या नवऱ्याचं कौतुक सांगायला. तुझ्या नवऱ्याने केलंच काय वाती टाकण्याशिवाय तू गावात सगळी चर्चा आहे. तू हाय कोंबडीच्या पिल्लासारखी ना तर तुझ्याकडे चांगलं बघितलं. नवऱ्याला मी बघते अहो, भांडू नका. तुझ्या नवऱ्याला पण बघायला तुम्ही ही झालंय नाटक. आलं का तुम्ही भांडू नका आलं का काय पद्धत आहे? नवरा काला माझ्या नाव नवऱ्या अरे तुमच्यासारख्या कपटी बायका अख्ख्या जगात नाही का सोडवा किती भांडणं मारते. अरे बघत बसते का नुसती. सुभाषराव पाटील हा गावात दराराचं एकच नाव ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. मी जर हे मिटवलं नसतं तर इथलं मिटलं असतं का वाद. कधी दोन वेळा तुम्ही जाऊन आला त्या माणसाकडे ह्यांच्याकडे मी एकदाच गेलो कसा मिटला वाद. अहो मी फॉलोअप घेत होतो आतून तुम्हाला काय माहिती. अहो तुम्ही सरपंचचं वारं सुटलंय गावामध्ये. पण जाऊ द्या कुणी वाद मिटवला बाजूला सरलं हे महत्वाचं.